अध्याय 8 मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध. मच्छिंद्रनाथ तीर्थ हिंडत द्वारकेस गेले व गोमातेचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्यास आले. तेथे शरयू तीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालले. त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्रांचा वंशज होता. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती. अशा गर्दीतून मच्छिंद्रनाथांची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व जो जोमतोम देवळाच्या दरवाजापाशी आले. पण द्वारपाळांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला. मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणे बोलू लागले. त्यांनी मर्यादा न ठेवता पुष्कळ अशब्दांनी ताटण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लुटले. अशी प्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथांसही वाईट वाटले. त्या संताप आला असताही त्यांनी तो विवेकाने सहन केला, कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही. हाच विचाराने ते उगीच राहू द्वारपाळाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्यांनी मनात आणला. राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडतील या हेतूने त्यांनी स्पर्शमंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेविले. नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला. त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला. संधी पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटे होता येईना. तो चिकटून राहिला. त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली, पण निष्फळ. मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला. मंत्री मोठा चाणाक्ष होता. तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाची तंटा व खेळा झाला आहे काय याची चौकशी करू लागला. त्याने तक्राराने असे धोरण बांधिले की नगरात कोणी जाती किंवा साधू आला असेल त्याच्या सेवकाने छळ केल्यामुळे तो रागावला असावा, पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे भगवंतासही साष्टांग सहन न होऊन त्याचा सूक्ष्म असावा, म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये. येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकाकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे हा परिणाम गोष्टी आली असावी असा तर्क करून शोध लागला. तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली. त्याने मच्छिंद्र मुनीस शोधून काढले. मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी. तुम्ही संत शांतीचे भांडार, औदार्याला तर सीमाच नाही. या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला. मग हातात भस्म घेऊन विभक्ती मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच राजा जमिनीस चिटकलेला होता तो लगता सुट्ट झाला. राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजास झालेला वृत्तांत निवेदन केला. मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले. मच्छिंद्रनाथांची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती. तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला. नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले. तेथे सिंहासनावर बसवून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली व स्वतः त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला.
अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला. मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले. तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्री राम राजांच्या घराण्यातला आहे. माझे नाव पाशुपत. मला इतकेच मागावयाचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीरशिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी. ते ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात घेऊन उभा राहिले. त्यामुळे त्याने धूम्राक्ष मंत्र म्हणून व भस्म गुंतवून सूर्यावर टाकिले. जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले. सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धूम्राक्ष विद्या प्रेरली आहे असे सूर्यास वाटले. मग त्याने वायू अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला. त्या योगाने दूर 10 दिशांस फाकला. मग मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्राची योजना केली. त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला. त्या क्षणाची सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडले. जेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वतांचा नाश झाला. मग मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुणसुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याच्या अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसा करतो, त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून ब्रह्माचे निरसन केले. ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सोडले. तेव्हा सूर्यासह त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून ब्रह्माचे निरसन केले. ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सोडले. तेव्हा सूर्यासह सारथी घोडे त्यांच्या स्वच्छस्वात बंद झाला व रथ उलटवून जमिनीवर आदळला. त्याचबरोबर सूर्यही रथाखाली पडला. त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी उदकास्त्राची योजना केली. मग अपरिमिती जलवृष्टी होऊन दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवाची तोंडे सुकून गेली. ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व सर्व देव लगबगीने धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पशुपत राजा सूर्यकुळातला असतानाही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता डुंकून सुद्धा पाहत नाही. पशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणावर आणण्यासाठी मला असे करावे लागले. असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतू आहेत. माझा साबीर मंत्रिविद्येला सूर्याचा बिनहरकत सहाय्य मिळावे व त्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लाविला. त्या श्रीरामचंद्रांचा या पशुपत राजास भेट व्हावी की या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे. या स्तव हे चक्रपाणी माझे इतके हेतू पुरवावे. हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु अगोदर सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींना अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल. सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते. मग ते मंत्र प्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत. आता विलंब न करता यास लवकर उठव. वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे. नागपत्र अश्वत्थाचे ठिकाणी तुला वरदान दिले.
असे असता अजून संशयात का पडतोस असे बोलून सर्व देवाने दुःखांपासून सोडविण्याबद्दल मनस्वी भेट घातली. परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की पशुपत राजास रामाचे दर्शन करवा म्हणजे माझ्या मनाला स्वस्थ वाटेल. हे ऐकताच रामचंद्र प्रकट झाले. तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पशुपत राजासह रामाच्या पाया पडले. त्यास रामाने पोटाशी धरले. त्याच वेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय. शाबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू हे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस. याबद्दल प्रसन्न मनाने वाचनाखल माझ्या हातावर हात द्यावा. हे ऐकून रामाने की तिन्ही देवाचे अवतार दत्तात्रय त्याचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर, तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता, मग मी का तुला साह्य व्हावे, तर तुला मी सर्वस्वी साह्य आहे. मंत्रात माझे नाव निघताच मी हे कार्य करेन असे रामाने वचन दिले. त्यावेळी त्याने असे सांगितले, कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहोत असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथांना अर्ज केले. मच्छिंद्रनाथास त्याच वेळी आनंद अपरित होता. मग नाथांनी वायुक्त अश्वमंत्र म्हणून बसण्या टाकताच सूर्य सावध झाले व त्याने सर्व देवांना जवळ बोलावले. सर्व देवांनी त्यास नमस्कार केला. पुढे हा कोणत्या वीरांचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापवीरास एकदा आणून मला भेट म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्यासाठी देवाने मच्छिंद्रनाथास बोलाविले. मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्राश्रय मंत्रून नाथ त्यास भेटावयास गेले. नमस्कार केल्यानंतर सूर्यास नाव गाव विचारले असता विष्णूंनी मुळापासून त्यास कथा सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास सावरी विद्येस साह्य असल्याबद्दल वचन दिले. मग पशुपत राजास त्याच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला. मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले. मच्छिंद्रनाथासही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करण्यास आले. तर अध्याय 8 कथासार पूर्ण.